लाडकी बहीण योजना मार्च एप्रिलचा हप्ता वितरणासंदर्भात महत्त्वाची अपडेट असणार आहे। आज कोणत्या वेळेत पैशांचे वितरण होणार आहे, थोडक्यात आपण माहिती पाहणार आहोत। कोणत्या बहिणींच्या खात्यामध्ये म्हणजे कुठे व कोणत्या बहिणींच्या खात्यामध्ये आज पैसे जमा होणार आहे, KYC संदर्भात एक महत्त्वाची अपडेट आहे ते सुद्धा पाहणार आहोत। कारण बऱ्याच लाडक्या बहिणी आहे की ज्यांची KYC झालेली आहे, डिसेंबरपर्यंत ज्यांना मुदत देण्यात आली होती, KYC झाली, एप्रिलमध्ये दुरुस्तीसुद्धा झाली, एप्रिलपर्यंत मुदत दिल्यानंतर दुरुस्तीसुद्धा झाली, फेब्रुवारीपर्यंत पैसे आले, मात्र मार्च व एप्रिलचे पैसे आले नाहीत। वितरणासंदर्भात महत्त्वाची अपडेट आहे, त्यामुळे कोणतेही पार्ट मिस करू नका। व्हिडिओ शेवटपर्यंत पहा। चॅनलवरती नवीन आहे, अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर पहिल्यांदा सबस्क्राईब करा। हप्ता वितरण 6वा दिवस आहे। लक्षात घ्या, 12 तारखेपासून पैशांचं वितरण सुरू झालेलं आहे। रविवारी पैसे येण्याची जी शक्यता होती फार कमी होती, काल वितरण झालेलं नाही, पण आज सोमवारपासून पुन्हा एकदा वितरण होऊ शकतं। म्हणजेच हप्ता वितरणात 6वा दिवस असणार आहे। 12 तारखेपासून 5 दिवस सलग पैसे आले। मार्च व एप्रिल महिन्याचे 3000 रुपये जमा झाले आहेत। अनेक लाडक्या बहिणी आहेत की ज्यांच्या खात्यामध्ये जे मार्चचे हे पैसे आले नाहीत व एप्रिलचेही हप्ता आला नाही, तर 3 टप्प्यांमध्ये वितरण होतं। या आधीसुद्धा असं झालेलं आहे की फेब्रुवारी महिन्याच्या हप्त्याच्या वेळेस की रविवारी वितरण झालं नाही, पुन्हा सोमवारपासून वितरण आहे ते रिझ्यूम झालं। तर 3 टप्प्यात होतं। एक तर सकाळी पहिला टप्पा 9:30 नंतर, दुपारी 1:30 नंतर व संध्याकाळी 4:30 नंतर, हे 3 टप्पे असतात। यामध्ये काय होतं की लाडक्या बहिणीच्या खात्यामध्ये 1500 रुपये जमा होतात। आपण याआधीसुद्धा तुम्हाला मेसेजेस दाखवलेले आहेत की हे टायमिंगसुद्धा असंच आहे की सकाळी 9:30 नंतर आहे, दुपारी आहे व संध्याकाळच्या टाईममध्ये या 3 टप्प्यामध्ये हप्त्याचं वितरण होतं। आता आज जर पैसे आले तर लाडक्या बहिणींनो लक्षात घ्या, मार्च महिन्याचे 1500 रुपये येऊ शकतात व ज्यांचे मार्चचे आलेले आहेत 1500 रुपये, त्यांच्या खात्यामध्ये एप्रिल महिन्याचे 1500 रुपये येऊ शकतात। पण ज्यांच्या खात्यात एकही रुपया आला नाही त्यांचं काय, तर त्या लाडक्या बहिणींना सुद्धा मार्चचे 1500 रुपये आज येण्याची शक्यता आहे। पण कोणत्या बहिणींच्या खात्यामध्ये येणार आहे बघा, KYC पात्र बहिणींना पैसे मिळणार आहे। आता KYC एक महत्त्वाचा मुद्दा होता, ज्यामध्ये KYC तपासण्यासुद्धा झालेली आहे आणि आत्ता सध्या आहे ते पडताळणी प्रक्रिया सुरू आहे। KYC पडताळणीनंतर ही पहिलीच वेळ आहे की पैशांचं वितरण होत आहे व या याद्या आहेत बघा, या याद्यानुसार हप्त्याचं वितरणसुद्धा होत आहे। KYCमध्ये तुम्ही अपात्र आहे का कसं ओळखायचं? आता तुम्ही म्हणाल की आम्ही KYC केली होती, मग आम्ही 100% पात्रच आहोत। तर लक्षात घ्या, असंही होऊ शकते की KYCमध्ये तुम्ही पडताळणीनंतर अपात्र होऊ शकता, मात्र KYCमध्ये तुम्ही अपात्र आहे कसं ओळखायचं? तर ऑनलाईन सध्या कुठेही तुम्हाला चेक करता येत नाही। तुम्ही म्हणाल की आम्हाला वेबसाईट द्या किंवा आम्ही जाऊन चेक करतो आमचं नाव आहे का नाही, तर ऑनलाईन सध्या कुठेही चेक करता येत नाही। त्यामुळे कोणत्याही फेक वेबसाईटवरती मात्र क्लिक करायचं नाही आणि तुमचा स्वतःचा डेटा तिकडे पाठवायचा नाही, किंवा म्हणजे तुमची स्वतःचं प्रायव्हेट माहिती आहे हॅकर्स घेऊ शकते, त्यामुळे ऑनलाईन कुठेही चेक करता येत नाही। फेब्रुवारी तुम्हाला हप्ता आला आहे तर KYC बरोबर असणार। म्हणजे बघा, KYCची प्रक्रिया डिसेंबरमध्ये संपली, बरोबर आहे का? डिसेंबरमध्ये ही प्रक्रिया संपली, त्यानंतर तुम्हाला फेब्रुवारी महिन्यामध्ये हे 1500 रुपये काय झालेले आहेत, जमा झालेले आहेत। म्हणजे फेब्रुवारी हप्ता आला आहे म्हणजे तुमची KYC बरोबर आहे व तुम्ही KYCच्या यादीमध्ये तुमचं नाव आहे। ज्या बहिणींनी KYCमध्ये चूक झाली त्यांना नोव्हेंबरपासूनच हप्ता बंद झाला होता। अनेक लाडक्या बहिणींना आपण KYCमध्ये दुरुस्ती करून दिली व त्यानंतर लाखो लाडक्या बहिणींचे पैसे सुरू झाले व त्याबद्दल आपण व्हिडिओसुद्धा दाखवला होता की पैसे सुरू होण्याबाबत। ज्या बहिणींची KYCमध्ये चूक झाली त्यानंतर आंदोलन झालं, अनेक लाडक्या बहिणींनी महिला व बालविकास विभागाला जाऊन भेट दिली, त्यानंतर चूक दुरुस्तीसाठी आपल्याला काय दिली की मुदतवाढ देण्यात आली, चूक दुरुस्तीसाठी संधी देण्यात आली। चूक दुरुस्ती केल्यानंतर पुन्हा एकदा काय झालं की हप्ता सुरू झालेला आहे। तुमच्याबरोबर सुद्धा असं झालं असेल तर कमेंट करा, कारण सगळं बरोबर आहे पण हप्ता आला नाही असं आहे का कोणी? म्हणजे तुमची KYC बरोबर आहे, तुम्हाला फेब्रुवारी महिन्यापर्यंत पैसे जमा झालेले आहेत, तुमच्याकडे पात्रता यादीमध्ये कोणतेही चूक नाही व तुम्हाला पैसे आले नसतील तर नक्कीच कमेंट करून आपल्याला सांगायचं आहे। कारण 1 ते 2 दिवस अजून वितरण चालू राहील। जर हप्त्याचं वितरण आज पुन्हा सुरू झालं तर अजून 1-2 दिवस हप्त्याचं वितरण सुरू जाईल, कारण लाखो लाडक्या बहिणीचे पैसे अजूनही जमा झालेले नाहीत। आणि अजून एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे काय की आता तुम्ही म्हणाल की आमची KYCच नाही, मग आम्हाला काय? तर जूनपासून पुन्हा 2 महिने KYC करता येणार आहे। आपण काल GR दाखवला, ज्यामध्ये प्रत्येक वर्षी लाडक्या बहिणींना जून महिन्यापासून 2 महिन्याच्या कालावधीत KYC करता येणार आहे। हा एक महत्त्वाचा मुद्दा आहे। अकाउंट क्लोज्ड आहे, प्रॉब्लेम सॉल्व्ह झाला असेल तर पैसे मिळणार, पेंडिंग पैसे
येतात. तुमचं अकाउंट एकदा चेक करा, अकाउंट आहे ते क्लोज्ड आहेत. अनेक वेळा आपण ते दाखवलेलं सुद्धा आहे की अकाउंट क्लोज्ड आहे. तुम्ही सुद्धा सांगा की तुम्हाला पैसे आले नसतील तर नक्कीच आपण तुम्हाला मदत करू. बँकेच्या सर्व्हरमध्ये अडकलेले पैसे येतातच. आता पैशांचं वितरण झालेलं आहे, मात्र तुमचं अकाउंट क्लोज्ड आहे किंवा DBTचा प्रॉब्लेम आहे, आधार लिंकिंग नाही, आधार सीडिंग नाही, असं काही असेल तर बँकेच्या सर्व्हरमध्ये अडकलेले पैसे पुन्हा एकदा सुरू राहतात. त्यानंतर एक महत्त्वाचा प्रश्न तो म्हणजे काय की लाडक्या बहिणींनो, की तुम्हाला पैशांचं वितरण आता होणार आहे तर कुठे व कोणत्या बहिणींना आज पैसे येणार आहे, हे एक महत्त्वाचं असणार आहे. कारण अनेक ठिकाणी पैशांचं वितरण झालेलं आहे, संपलेलं आहे. ठीक आहे, अनेक जिल्ह्यांमध्ये. आता अनेक लाडक्या बहिणींनी आपल्याला सांगितलं की आम्ही पुण्याचे आहोत, आम्हाला पैसे आलेले नाहीत, आम्ही मुंबईचे आहोत किंवा छत्रपती संभाजीनगर आहे, त्यानंतर बऱ्याच ठिकाणी बार्शीमध्ये आहे, उस्मानाबाद आहे, अहिल्यानगर आहे, धाराशिव आहे, छत्रपती संभाजीनगर किंवा ठाणे किंवा अशा अनेक ठिकाणाहून लाडक्या बहिणीचे मेसेज आलेले आहेत की आम्हाला पैसे जमा झाले. मग आज आमच्या इथे पैशांचं वितरण होणार का? तर लाडक्या बहिणींनो लक्षात घ्या की ज्या यादीमध्ये तुमचं नाव असेल, आता बघा, ज्या जिल्ह्यातल्या याद्या KYC नंतर अपडेट आहे व तुमचं नाव असेल तर नक्की 100% पैसे येणार आहे. अनेक जिल्ह्यांमध्ये वितरण राहिलेलं आहे, त्यामुळे त्या लाडक्या बहिणीच्या खात्यामध्ये पैसे येणार. कोणत्या बहिणींना KYC केली आहे, फेब्रुवारीपर्यंत हप्ता आला आहे, KYC पडताळणीनंतर तुम्ही पात्र झालेला आहे, तुम्ही सरकारी नोकरदार नाही, तुमच्या घरात कोणी सरकारी नोकरी करत नाही, तुमच्याकडे 2.5 लाखांपेक्षा उत्पन्न जास्त नाही, तुमच्याकडे 4 चाकी वाहन नाही, अशा सर्व निकषांमध्ये तुम्ही बसत असाल तर 100% तुम्हाला पैसे जमा होणार आहे. मात्र तुमच्याकडे एकही जर निकषांमध्ये बसते, एक 4 चाकी वाहन आहे किंवा 2.5 लाखपेक्षा उत्पन्न जास्त आहे तुमचं, किंवा तुम्ही टॅक्स भरताय, सरकारी नोकरदार आहे, किंवा असं एका घरामध्ये फक्त एक विवाहित एक अविवाहित लाडकी बहीण या योजनेचा लाभ घेऊ शकता, तर तुम्हाला पैसे 100% येणार आहे. महत्त्वपूर्ण अपडेट आहे. जास्तीत जास्त बहिणींना शेअर करा व अशाच महत्त्वपूर्ण अपडेटसाठी आपल्या योजना यात्रा चॅनलला व पेजवरती जर व्हिडिओ बघत असेल तर आपल्याला फॉलो करायला विसरू नका. धन्यवाद.